हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गरुड पुराणानुसार स्वर्गात जाण्याचा आणि नरकात जाण्याचा खरा हक्कदार कोण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, स्वर्गात जाण्याचा खरा अधिकार हा कोणाला असतो? कोणते असे पाप आहे की नरकात जाण्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही? बघा, आणि याचेच खरं रहस्य आज आपण एक सुंदर अशी प्राचीन कथा ऐकणार आहोत. आणि ही प्राचीन कथा प्रत्यक्षात भगवान श्रीहरी विष्णू देवांनी ब्रह्मपुत्र नारद मुनींना सांगितलेली कथा आहे की पूजापाठ, दान धर्म, जप तप आणि करोड रुपयांचे दान जरी दिले ना तर व्यक्तींनी तरी त्या व्यक्तींना नरकात जावे लागणे. काही व्यक्ती आहेत की त्या घोर पाप करतात, परंतु अशा व्यक्तींना स्वर्गाचा रस्ता मिळतो. तर फ्रेंड, असे कोणते पुण्य आहे की त्याच्या पुढे करोडो पापे नष्ट होतात? त्या पुण्याच्या पुढे एकाच पुण्याचे आणि असे कोणते पाप आहे की ते एक पाप तुम्ही करोडो केलेले पुण्य नष्ट करून टाकते? या सगळ्याचे उत्तर आज आपण भगवंताच्या मुखातून ऐकणार आहोत. जे शब्द आहेत आणि ती कथा आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, कथा पूर्ण होण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कथेचा सार जाणून घेता येईल. तर फ्रेंड्स, कलियुगामध्ये अनेक असे लोक असतात. लोकांना पडलेला हा प्रश्न आहे की नक्की पाप म्हणजे काय आणि नक्की पुण्य म्हणजे काय? काय खरी आज पुण्य आणि पापाची व्याख्या आपण पाहणार आहोत आणि ते भगवंताने सांगितलेले उत्तम प्रकारे जीवन जगावे. ही कथा आपल्याला उपयोगी पडणार आहे. बघा, हनुमंत वारकरी तुम्ही आता बघत आहात. फ्रेंड्स, श्री विष्णू श्री नारद मुनींना ही कथा सांगत आहात. ही अशी कथा आहे जी नरक आणि स्वर्गाची कथा भगवान श्रीहरी विष्णुदेव कुबीर सागरामध्ये क्षीरसागरामध्ये देवी लक्ष्मीच्या बरोबर शेषनागाच्या शय्यावरती विश्राम करत होते. क्षीरसागराच्या लाटा शांत डोलवत होत्या. आकाशामध्ये दिव्य शांती पसरलेली होती आणि त्याच वेळी ब्रह्मपुत्र नारद मुनी त्या ठिकाणी आले. त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती आणि त्यांना पाहताच भगवान श्रीहरी विष्णुदेव त्या ठिकाणी म्हणाले, हे नारद, हे ब्रह्मपुत्र नारद, क्षीरसागरामध्ये आपले स्वागत आहे. आपण कोणत्या कामाने आला आहात आणि तुम्ही कोणत्या तरी महत्त्वाचा संदेश या ठिकाणी घेऊन आला असालच. हे सगळे भगवंताचे बोलणे ऐकून ब्रह्मपुत्र नारद विष्णुदेवांना प्रणाम केला आणि यांनी म्हणाले, हे प्रभू, मी यमपुरीची यात्रा करून आता येथे आलो आहे आणि तेथे मी एक अद्भुत रहस्य पाहिले. पहिली घटना पाहिली. त्याचे रहस्याचे मला यममते मी तिथे पाहिले की पुण्य आणि आत्मा नरकात चाललेल्या होत्या. त्यांच्यातील पापी आत्मा स्वर्गात चाललेल्या आहेत आणि हे सगळे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. प्रभू, कृपया मला हे जरूर सांगा की कोण नरकात जाते आणि कोण स्वर्गात जाते आणि हे सगळे काम कसे ठरवले जाते? हे सगळे नारद मुनींचे बोलणे ऐकून भगवान श्रीहरी विष्णुदेव यांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, नारदा, या संसारामध्ये कर्माचे फळ मनुष्याच्या अंतःकरणातील उद्देश आणि त्याची सद्विवेक बुद्धी याच्यावरती ठरते. काही वेळा जे पुण्य दिसते ना ते सुद्धा पाप असू शकते आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी सुंदर अशी एक
प्राचीन कथा सांगणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आणि ही सुंदर अशी कथा म्हणजे प्रत्यक्षात यमराजाच्या समोर न्याय कसा होतो पाप पुण्याचा, ते मी तुला सांगणार आहे. नारद मुनी सांगितलेले, भगवंता लवकर सांगा ही कथा. भगवान श्री हरी विष्णुदेव त्या ठिकाणी सुंदर अशी कथा सांगू लागले. हे देवऋषी, पूर्व काळातील गोष्ट आहे. मध्य देशाच्या एका नगरामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू होतो. मृत्यू हा एकाच वेळी झाला आणि मृत्यूनंतर हे 5 आत्मे यमलोकामध्ये पोहोचतात आणि त्या यमलोकाचे भयानक दृश्य पाहून हे सगळे आत्मे घाबरतात. त्यांचे शरीर थरथर कापत असते. विशालकाय असणारे यमराज सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होते. शेजारी चित्रगुप्त बसलेले होते. अखंड विश्वाच्या पापाचा आणि पुण्याचा हिशोब त्यांच्याकडे होता आणि त्यांच्याजवळ सगळ्या जीवांचा कर्माचा हिशोब त्या ठिकाणी चाललेला होता. त्या ठिकाणी यमाचे दूत तेथे असणाऱ्या आत्म्यांना ढकलत होते. काही मनुष्य जोरजोरात ओरडत होते तर काही मनुष्य अत्यंत प्रसन्न होऊन चालत होते. स्वर्गाच्या दरवाजातून सुंदर प्रकाश दिसत होता तर नरकाच्या दरवाजातून अग्नीच्या ज्वाला दिसत होत्या. भयानक दृश्य पाहून ते 5 आत्मे एकमेकांच्या बरोबर बोलू लागले. आपल्या पापांच्या बद्दल त्या ठिकाणी चर्चा करू लागले. 5 मधील 4 लोकांनी त्या ठिकाणी भयानक पापे केली होती. बघा, त्या 4 आत्म्यांनी आणि त्यामुळे त्यांना वाटत होतं की आपल्याला नरकात जावेच लागणार. तर त्या 4 मध्ये एक चोर होता, दुसरी वेश्या होती, तिसरा विद्वान ब्राह्मण होता, चौथा राजाचा सैनिक होता आणि हा 5वा व्यक्ती अतिशय श्रीमंत सावकार होता. आता हे 5ही आत्मे आपल्या कर्माचे फळ भोगण्यास तयार होते. एक एक आत्मा पुढे चालत होता आणि या 5 आत्म्यांपैकी 4 आत्मे आपापले पाप कर्म त्या ठिकाणी बघा सांगू लागले. सगळ्यात प्रथम चोर त्या ठिकाणी बोलला. त्याचा आवाज थरथर कापत होता. त्याच्या चेहऱ्यावरती पश्चाताप होता व तो त्या ठिकाणी म्हणाला, भावांनो, माझे नाव हरिदास आहे. माझ्या जीवनामध्ये मी भरपूर पापे केली आहे. मी दुसऱ्याचे धन लुटले आहे, चोरले आहे, त्यांना तकलीफ दिली, त्यांचे जीवन मी बर्बाद करून टाकले. मी जे करत होतो ते चुकीचं आहे ते मला माहिती होते, पण माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. माझे कुटुंब उपाशी होते. माझी लहान लहान मुले भुकेने व्याकुळ झालेली होती. काय काम नव्हते आणि प्रत्येक जण माझा त्या गावामध्ये तिटकारा करत होता. मी चोऱ्या करून जे धन मिळवले त्या धनाने माझ्या परिवाराचे पोट भरले, परंतु मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे की किती लोकांना मी दुःख दिले. हे सगळे पाप पाहून यमराजा मला नरकात घेऊन जाणार हे निश्चित आहे. या नरकाच्या यातना भोगाव्याच लागणार आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे तो चोर आपली सर्व केलेली पापे या 4 भावांना सांगू लागला. ते ऐकून सर्व भावांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. नरकाच्या यातना भोगाव्याच लागणार हे सगळे सांगताना त्या हरिदासाच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. त्याचे शरीर थरथर कापत होते आणि याच्यानंतर दुसरा आत्मा त्या ठिकाणी
आपली व्यथा सांगू लागला आणि दुसरा आत्मा म्हणजे कमलिनी नावाची ही वेश व्यथा सांगू लागली. तिच्या आवाजामध्ये दुःख होते आणि ती सांगत होती, माझे नाव कमलिनी आहे. मला माहीत आहे की शास्त्रानुसार जी स्त्री अनेक पुरुषांबरोबर संबंध ठेवते तिला नरकात जावे लागते. परंतु हे सगळे जाणून बुजून मी केले नाही. मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी एका दुष्ट व्यक्तीने जबरदस्तीने मला वेश्या बनविले. माझी इच्छा नव्हती की असे जीवन जगावे. मलाही वाटत होते की सन्मानाने जीवन जगावे, परंतु दुसरा मार्गच नव्हता. परंतु आता या पापाने काय होईल मला माहीत नाही, किंवा दुसरा जन्म माझा कसा असेल हेही मला माहीत नाही. मी नरकात जायला तयार आहे. मी जे कर्म केले ना त्याला कुठलीही माफी नाही. हे सगळे सांगताना या कमलिनीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिच्या संपूर्ण जीवनामध्ये तिने केलेला कर्माचा बोजा तिच्या खांद्यावरती तिला जड झालेला होता. आणि सगळे तिचे सांगून झाल्यानंतर तिसरा जो आत्मा, त्याचे नाव होते सूर्यकेतू, तो राजाचा सैनिक होता, त्या ठिकाणी बोलू लागला. आत्मा त्याचा आवाज जड झालेला होता. त्याच्या जीवनातील जी पापे आहेत त्याची त्याला आठवण होत होती आणि त्या दुःखभरी आवाजात तो त्या ठिकाणी म्हणाला की माझे नाव सूर्यकेतू आहे. आपल्या 4 जणांपैकी सगळ्यात पापी मी आहे. मी मोठे कुठे पाप केला आहे. मी राजाचा शिपाई होतो आणि त्याच्यामुळे लोकांच्यावर मी जबरदस्ती केली, अन्याय केला. मी कित्येक लोकांचे प्राण घेतले. कित्येक निरपराध लोकांना मी त्रास दिला, शिक्षा दिली आणि यमराजा मला आता कधीही माफ करणार नाही. निश्चितपणे नरकात जाईल. परंतु हे सगळे पाप मी जाणून बुजून केले नाही. माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मी मृत्यूला घाबरत होतो म्हणून कारण राजा बोलेल, राजा आदेश देईल, त्याचे मी पालन करत होतो. राजाच्या विरोधात साधारण मनुष्य जाऊ शकत नाही आणि हे सर्व पाप करताना मला दुःख तर होत होते. मला माहीत होते की या सर्व पाप केल्यामुळे मी नक्की नरकात जाईल आणि मला आता नरकाच्या यातना निश्चितपणे भोगाव्या लागतात. तथा शिपायांनी सगळे सांगितल्यानंतर याच्यानंतर चौथा आत्मा विद्वान पंडित त्या ठिकाणी म्हणाला, अरे भावांनो, 4 पैकी सगळ्यात पापी मीच आहे. तुम्ही जे पाप केले ते कळत नकळत केले, किंवा कोणी जबरदस्तीने तुमच्याकडून करून घेतले, किंवा मजबुरीने केले. परंतु मी तर विद्वान होतो. सत्य आणि सत्य मी जाणत होतो. खरं खोटे मी सगळे जाणत होतो. केवळ धनाच्या लोभाने मी हे सगळे केले. शास्त्र सांगते की जे माहीत असून हे पाप करतो तो निश्चितपणे नरकात जातो. मी माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग केला. मी माझ्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो गरिबांच्यासाठी अजिबात केला नाही, लोकांच्या मदतीसाठी केला नाही. मी केवळ धन कमवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला. माझ्या घरातील परिस्थिती गरीब होती. माझे वडील भिक्षा मागून जीवन जगत होते.
मी माझ्या घराची गरिबी दूर करण्यासाठी मी ज्ञान देऊन धन घेतले आणि शास्त्र सांगते की जो विद्वान ब्राह्मण ज्ञानाचा दुरुपयोग करतो त्याला निश्चित नरकात जावे लागते. मी कोणालाही मुफ्तमध्ये ज्ञान दिले नाही. त्यामुळे मी चौघांमध्ये मी सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा पापी आहे आणि त्यामुळे मला नरकात जावे निश्चितपणे लागणार आहे. त्यावेळी त्या ब्राह्मणाचे नाव बघा. वाचस्पती होते. वाचस्पतीच्या चेहऱ्यावरती दुःख दिसू लागले. रडू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी येत होते आणि शरमेने त्याने आपली मान खाली झुकवली होती. आता या चारही आत्म्यांचे बोलणे ऐकून महिपाल नावाचा तो पाचवा आत्मा म्हणजे तो व्यापारी फार घमंडी होता. तो हसू लागला. त्याच्या चेहऱ्यावरती अहंकार दिसत होता आणि तो त्या ठिकाणी म्हणाला, तुम्ही चारही पापी आहात. तुम्हाला नरकात जावे लागणार. तुम्ही फार मोठे पाप केले आहे आणि त्यामुळे यमराजा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी या ठिकाणी एकटाच पुण्यवंत आहे. मी माझ्या जीवनामध्ये पूजापाठ केले आहे. ब्राह्मणांना दान दिले आहे. मृत्यूपूर्वी मी एक गायसुद्धा दान केली आहे. माझी मुली माझ्या मुक्तीसाठी फार मोठा कार्यक्रम खाली धर्तीवरती करत आहेत. माझ्यासाठी श्राद्ध, दान आणि तर्पण करत आहेत. यज्ञ करत आहेत आणि त्यामुळे मी सगळ्यात पुण्यवान आहे. माझ्या 3 पत्नी आणि 10 मुले आहेत. एवढी लोक मुक्तीसाठी उपाय करत आहेत. माझ्या जीवनामध्ये मी पाप जरी केले असेल नकळतपणे तरी ते पापसुद्धा ते नष्ट करतील. दररोज देवपूजा करत होतो. दारासमोर आलेला व्यक्ती मोकळ्या हाताने जात नव्हता. कधी मी दानधर्म करत होतो. त्याला जीवन देत होतो आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या पुण्याचा बुजा जास्त आहे. पापापेक्षा आणि यमराज मला नरकात टाकणार नाही. निश्चितपणे मोक्ष मिळणार आता. नंतर तर 5ही आत्मे हळूहळू पुढे चालत होते आणि नंतर 5ही जे आत्मे आहेत ना त्या आत्म्यांचा पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी केला जाऊ लागला आणि प्रथम त्या ठिकाणी त्या चोराला बोलावले. नाव होते हरिदास. चित्रगुप्ताने सगळ्या कर्माचा हिशोब केला. सगळ्या पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी झाला आणि यमराजाला सांगितले. यमराजाने क्षणभर विचार केला आणि त्या ठिकाणी न्याय दिला की या हरिदासला चोराला स्वर्गामध्ये पाठवा. आता हे ऐकून हरिदास आश्चर्यचकित झाला. त्याच्या डोळ्यावरती विश्वास नव्हता की स्वर्गात जागा कशी मिळाली आणि तो आनंदाने स्वर्गाच्या दरवाजाकडे चालू लागला. आता याच्यानंतर दुसरा जो आत्मा होता कमलिनी नावाची ती वेश्या, तिला चित्रगुप्त यांनी पुढे बोलावले. त्या आत्म्याला तिच्याही पाप पुण्याचा हिशोब झाला आणि सगळा हिशोब यमराजाला त्या ठिकाणी सांगितला. चित्रगुप्ताने यमराजाने क्षणभर विचार केला आणि न्याय दिला की या कमलीने वेश्येला स्वर्गाकडे जाऊ द्या. आता तिचा सुद्धा विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी चूक केली मी, मला स्वर्ग भेटलाय आणि ती आनंदात स्वर्गाच्या दरवाजाकडे चालू लागली. आता तिसरा आत्मा म्हणजे राजाचा शिपाई सूर्यकेतू याला पुढे बोलावले. चित्रगुप्त यांनी त्यांचा हिशोब केला. पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी केला. बघा या सैनिकांचा आणि यमराजाला क्षणभर यमराजाने विचार केला आणि त्याला न्याय दिला
या सूर्यकेतूला स्वर्गाकडे पाठवा. आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद झाला आणि तो स्वर्गाकडे अगदी आनंदाने पावले टाकत होता. आता याच्यानंतर बारी आली त्या ब्राह्मणाची. विद्वान ब्राह्मण, तो आत्मा. त्याला बोलावले. नाव होते वाचस्पती. चित्रगुप्ताने ब्राह्मणाचा हिशोब केला. बघा, पापपुण्याचा आणि यमराजाला सांगितले. आणि यमराजाने क्षणार्धात सांगितले, याला सुद्धा स्वर्गात जाऊ द्या. विद्वान ब्राह्मण विचार करत होता की मी तर घोर पाप केले, तरी सुद्धा मला स्वर्गात जागा आणि ब्राह्मणाला सुद्धा. बघा, हा निर्णय फार आश्चर्यचकित वाटत होता. आणि नंतर हा ब्राह्मण स्वर्गाच्या दिशेने त्या ठिकाणी पावले टाकू लागला. आता या चारही आत्म्यांना स्वर्गात जागा मिळालेली पाहून तो धनवान व्यापारी दुःखी झाला. बघा, तो आत्मा, त्याला राग आला. तो विचार करू लागला की हा कसला न्याय आहे. पापींना स्वर्गात जायला जागा मिळते. मी तर पुण्याचे काम केले आहे, त्याचे काय. पापी आणि पुण्यवान एकाच जागेवरती कसे काय बरे टाकतात. आणि असे जर केले तर पुण्य केल्याचा फायदा काय. त्या ठिकाणी यमराजाचे दूत अगदी जोराने ढकलत बोलत होते. हे पापी, तू पुढे चल, तुला नरकात टाकणार आहे. यमराजा तुला माफ करणार नाहीत. आता हे सगळे ऐकून तो धनवान, त्या ठिकाणी सावकार भयभीत झाला आणि त्या ठिकाणी तो बोलू लागला, मी तर स्वर्गातच जाणार. मी कोणतेही पाप केले नाही. यमराजा हे सगळे पाहत होते, ऐकत होते आणि या यमराजाच्या समोर त्याला उभे केले. बघा, ढकलले. यमदूतांनी त्याच्या कर्माचा हिशोब केला. त्या ठिकाणी चित्रगुप्त आणि त्याच्या पापाचे पारणे अतिशय जड झाले आणि पुण्य कमी झाले. सगळा हिशोब चित्रगुप्तांनी केला, यमराजाला सांगितले. आणि यमराजा त्या ठिकाणी म्हणाले, हे दुष्टा, तू फार मोठा अपराध केला आहे. तुला नरकात जाणे हेच तो योग्य आहे. आणि हे ऐकून तो सावकार थरथर कापू लागला. हे धर्मराजा, माझ्यावरती तुम्ही अन्याय केला आहे. मी तर जीवनामध्ये कोणतेच पाप केले नाही, पुण्यच केले आहे. तरी सुद्धा तुम्ही मला नरकात का टाकता आहात. माझ्या अगोदरचे जे 4 आत्मा आहेत ना, ते घोर पापी होते. पण तुम्ही तर त्यांना स्वर्गात पाठवले. हे यमराजा, माझ्यावरती हा अन्याय का करत आहात. असा जर अन्याय होत राहिला तर धरतीवरती पुण्य तरी कोण करणार. आता हे या सावकाराचे बोलणे ऐकून यमराजा त्या ठिकाणी म्हणाले, अरे पापी, तू जे पाप केले ते 4 आत्म्यांच्या पापापेक्षा तुझे पाप जड आहे. तुझ्या एका पापामुळे तुझे सगळे पुण्य नष्ट झाले आहेत. तू जर हे पाप केले नसते ना, तर तुला स्वर्गात जागा असती. हे पाप तू जाणून बुजून केले आणि त्यामुळे तुला नरकात आता जावेच लागणार. परंतु या सावकाराने यमराजाला विचारले की या 4 लोकांनी पाप कसे केले तरी तुम्ही याला स्वर्गात पाठवले. आता याचे उत्तर देण्यासाठी यमराजा त्या ठिकाणी सांगू लागला, अरे पापी, ध्यान देऊन ऐक. जो हरिदास नावाचा चोर होता त्याला स्वर्ग मी दिला, कारण हा चोर होता. परंतु याने गरिबाच्या घरी चोरी कधी केली नाही. जे श्रीमंत आहेत, कधीही कुणाला दान न देणारे आहेत, ज्यांनी लुबाडून संपत्ती कमवली, त्यांच्या घरी याने चोरी केली. चोर
आणि त्याने जे धन आहे ते आपल्या कुटुंबासाठी त्याने वापरले आणि राहिलेले धन गोरगरीब आणि भुकेल्यांना त्या ठिकाणी भोजन दिले. अनेक निरपराध लोक आहेत ज्यांना कुणाचाही सहारा नाही, अशा लोकांना या चोराने मदत केली आणि याचे पुण्य त्यामुळे पापापेक्षा जड झाले. त्याचे पुण्य. आता हे सगळे ऐकून त्या व्यापाऱ्याने, त्या सावकाराने म्हणजे आपली मान खाली घातली होती. याच्यानंतर धर्मराजा यमराज त्या ठिकाणी सांगू लागला की कमलिनी नावाची जी वेश्या होती तिने जाणून बुजून पाप केले नाही. जीवनामध्ये तिने जे केले ते जबरदस्तीने तिच्याकडून करून घेतले आणि हे सगळे पाप. परंतु तिच्या जीवनामध्ये अंतिम समय तिने पशुपक्षी यांना दान दिले. त्यांनी आणि गरीब लोकांना, बेसहारा लोक आहेत की ज्यांना मुले नाहीत, अशी मातापिता, अशा लोकांना तिने मदत केली. जखमी पशुपक्षी जखमी आहेत त्यांच्यावरती तिने उपचार केला. त्यांना तिने खायला दिले आणि त्यामुळे तिचे पुण्याचे पारडे हे जड झाले पापापेक्षा. याच्यानंतर यमराजा पुढे सांगू लागले की सूर्यकेतू नावाचा शिपाई, त्याने कित्येक लोकांना मारले, परंतु तो राजाच्या आदेशाचे पालन करत होता आणि परिवाराच्या सुरक्षापोटी पोट भरण्यासाठी सगळे त्याने केले. आणि शेवटी या राजाच्या शिपायाने गरिबांना मदत केली होती, भोजन दिले होते, तहानलेल्या पाणी, भुकेलेला जीवन त्याने दिलेले होते. सगळ्या गोष्टींचा त्याने पश्चाताप केला होता. त्यामुळे त्याला मला स्वर्ग द्यावा लागला. हे सगळे ऐकताना हा जो सावकार होता तो मान खाली घालून ऐकत होता. आता यमराजा त्या ठिकाणी ब्राह्मणाचे सांगू लागला. ज्ञानाचा दुरुपयोग केला ब्राह्मणाने. धन लोभाने ज्ञानाचा व्यापार केला, परंतु त्याने जीवनामध्ये दुसऱ्याला संकटात कधी टाकले नव्हते. निर्धन लोकांना त्याने सहाय्य केले. त्याने गायीची सेवा केली आणि हे जे पुण्य आहे त्याचे पापाहूनही फार मोठे होते. त्यामुळे त्याला मी स्वर्गात जागा दिली. हे सगळे ऐकल्यानंतर हा महिपाल, हा सावकार यमराजाला सांगू लागला की हे यमराजा, अरे, चारही लोकांपेक्षा, चारही आत्म्यांपेक्षा माझे पुण्य मोठे आहे. आता हे शब्द ऐकल्यानंतर सावकारा यमराजा त्या ठिकाणी म्हणाला, हे दुष्ट पापी, तू असे एक पाप केलंय की तुझ्या या पापामुळे करोडो तुझे पुण्य नाद झाले आहे. ध्यान देऊन ऐक. तुझ्या जीवनामध्ये एक विधवा महिला होती तुझ्या गावामध्ये आणि विधवा महिला तुझ्या घरी कामाला येत होती. या विधवा महिलेच्या वरती तो चोरीचा आळ घेतला. तिची वर्तणूक खराब, तिची निंदा केलीस, पूर्ण गावामध्ये सांगितले, खोटा आरोप केला तिच्यावरती आणि चोरीच्या आरोपासाठी राजाने तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. एका हतबल स्त्रीला, एका विधवेला तू त्रास दिला, तिची संपत्ती सुद्धा लुटलीस तू. हे असं पाप आहे की या पापामुळे तू करोडो पुण्य केले, तुझी पुण्य नष्ट झाली, त्यामुळे तुला आता नरकात जावेच लागणार. या धर्तीवरती कितीही जरी पाप केली तर त्या पापावरती उपाय आहे. परंतु एका निर्बल स्त्रीला, एका विधवेला किंवा
स्त्रीच्याकडे वाकडी नजर करून जर पाहिले, कुणावरती खोटा आरोप केला तर त्याच्यावरती कुठलाही उपाय नाही. हे सगळं केल्यामुळे नरकात जावे लागते आणि असे तू पाप केले की त्यामुळे तुला आता नरकात जावे लागणार. प्रत्यक्षात यमराजांनी या ठिकाणी बघा सांगितले की जीवनामध्ये तुम्ही जी पापे करतात त्या सगळ्यांवर वरती एक उपाय असतो, परंतु एका विधवेला किंवा स्त्रीला जर तुम्ही त्रास दिला, विनाकारण तिच्यावर खोटा आळ घेतला ना, तर त्या पापाला कुठलाही उपाय नाही. सगळी तुमची पुण्य नष्ट होणार. त्यामुळे तुला नरकाची शिक्षा भोगावीच लागणार. हे सगळं ऐकून हा सावकार डोळ्यात पाणी आणून आत्मा या नरकाच्या दिशेने जाऊ लागला. ढकलत नेत त्याला नरकामध्ये कुंभीपाक नावाच्या नरकात आणले. त्या आगीत त्याला ढकलून दिले. त्या आत्म्याला प्रत्यक्षात या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू देवांनी हा सांगितलेला नरकामधला प्रसंग आहे. खराखुरा पाप आणि पुण्याची व्याख्या आपल्याला कळाली असेल. याच्यातून म्हणून परस्त्री माते समान माना. कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहू नका आणि विनाकारण खोटा आळ कोणावर घेऊ नका. या गोष्टी जर केल्या ना, तुम्ही करोडो रुपये जरी ओतले, दान दिले ना, तर त्याचा काही फायदा होणार नाही. कारण एक पाप हे नरकाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते. इतिहासाचा दाखला देऊन सांगेल की छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान वागणूक दिली. हो, मातेसमान वागणूक दिली. हजारो लोकांना मारले, गुन्हेगारांना मारले छत्रपती शिवरायांनी, परंतु एकाही स्त्रीवरती हात उचलला नाही. छत्रपती शिवरायांच्या सैनिकांनी सुद्धा स्त्री ही पूजनीय आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी सांगितलेले आहे, महाराजांनी स्त्री पूजनीय आहे असे स्वतः म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी असेच मार्ग आपण अवलंबणार आहोत. तर फ्रेंड्स, गरुड पुराणानुसार पाप आणि पुण्याचा खरा हक्कदार कोण असतो याविषयी आपण कथा जाणून घेतलेली आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.